अयोध्येमधील हनुमानगडीच्या लाडूला आता वेगळी ओळख मिळणार आहे। हनुमानगडीच्या लाडूला जीआय टॅग मिळणार आहे। शुद्ध देशी गाईच्या तुपापासून बनवलेले बेसन लाडू हा प्रसाद हनुमानाला दिला जातो। हनुमानगडीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाडूची विक्री देखील होते। जीआय टॅग मिळणार असल्याने व्यापारी देखील आनंदित झाले आहेत। प्रत्येक शहराला वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये बनवले जाणारे खाद्यपदार्थ ही त्या शहराची ओळख असते। अयोध्येमध्ये हनुमानगडीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते। मात्र आता हनुमानगडीमध्ये प्रसाद म्हणून घेतला जाणारा लाडू जो आहे तो मात्र हनुमानगडीची ओळख बनणार आहे। मी आहे सध्या अयोध्येतल्या मिठाईच्या दुकानामध्ये। आपण पाहतोय की मिठाईची दुकानं जी आहेत ती 22 जानेवारीच्या निमित्तानं सजलेली आहेत। मोठ्या प्रमाणावरती लाडू खरेदी करण्यासाठी गर्दी केली जाते। मात्र हेच लाडू जे आहेत ते हनुमानगडीची ओळख बनणार आहे। त्याचं कारण असं आहे की जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जीआय टॅगसाठी काही एका समितीनं इथल्या लाडूंचं आवेदन जे आहे ते दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जीआय टॅग जो आहे तो या लाडूला मिळेल असं सुद्धा सांगितलं जाते। आधीपासूनच बेसन लाडू जे आहे ते या ठिकाणी बनवले जातात। मात्र आपण पाहतोय की हा बेसन लाडू जो आहे तो या बेसन लाडूची एक वेगळी ओळख जी आहे ती आता निर्माण होणार आहे। तो म्हणजे हाच बेसन लाडू जो आहे तो जीआय टॅग मिळाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये हनुमानगडीचा लाडू म्हणून ओळखला जाईल आणि त्याला लवकरात लवकर जीआय टॅग मिळेल त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। मात्र जर जीआय टॅग मिळाला तर आमच्यासाठी आनंदाची बातमी असेल अशी प्रतिक्रिया या व्यापाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि 22 जानेवारीच्या निमित्तानं अयोध्येतली मिठाईची दुकानं जी आहेत ती सुद्धा फुललेली पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।